नमस्कार. राज्यातील सर्व माता भगिनींसाठी लाडकी बहीण योजनेमध्ये 17 नोव्हेंबर पासून अत्यंत मोठे आणि महत्त्वाचे 10 निर्णय लागू करण्यात येणार आहेत. लाडकी बहीण योजनेची रक्कम 600 रुपयांनी वाढवण्यात आलेली आहे. सोबतच जर एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार आलं नाही आणि जर दुसरं सरकार आलं तर थेट 3000 रुपये इतकी करण्याची सांगितलेलं आहे. सोबतच बँकेविषयी सुद्धा काही महत्त्वाचे अपडेट आलेले आहे. जर लिंकिंग नसेल किंवा केलं असेल तरी पण काहीतरी महत्त्वाची अपडेट आहे. त्याच्यामुळे राज्यामधील सरसकट सर्व बहिणींना याचा लाभ दिला जाणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमच्या मनामध्ये कोणता जरी डाऊट असेल तर तो डाऊट मनामध्ये दूर होऊन जाईल. त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. तर सविस्तर बघून घेऊयात की लाडकी बहीण योजनेमध्ये हे 10 मोठे निर्णय का घेण्यात आलेले आहे. महाराष्ट्रामधील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांना स्वतःच्या पायावरती उभा राहता यावे यासाठी 10 मोठे लाडकी बहीण योजनेमध्ये निर्णय घेण्यात आलेले आहे. तर लाडकी बहीण योजना कोणत्या दृष्टिकोनातून सुरू केलेली होती तर आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील ज्या महिला आहेत त्यांना स्वतःचा कोणता तरी उद्योगधंदा करता यावा, स्वतःच्या पायावरती उभा राहता यावं यासाठी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली होती. परंतु या योजनेचा काही महिलांना लाभ मिळाला, परंतु काही महिलांना अर्धवट लाभ मिळाला, तर काही महिलांना याचा लाभच मिळालेला नाही. त्याच्यामुळे महत्त्वाचे 10 निर्णय घेण्यात आलेले आहेत. तर अगदी सविस्तर बघून घेऊयात, परंतु व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे. आता जो पहिला निर्णय घेण्यात आलेला आहे तो लाडकी बहीण योजनेबाबत. तर काय निर्णय घेण्यात आलेला आहे तो बघून घेऊयात. लाडकी बहीण योजना जुलै महिन्यामध्ये सुरू करण्यात आलेली होती. सर्वांना माहितीच आहे की जुलै महिन्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे फॉर्म सुरू झालेले होते. त्यानंतर काही महिलांना रक्षाबंधन किंवा भाऊबीजेच्या टायमीला 3000 रुपये 2 महिन्यांचे मिळाले. म्हणजेच तुम्हाला जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचे 3000 रुपये मिळाले. तर काही महिलांना थेट 7500 रुपये सप्टेंबर महिन्यामध्ये, ऑक्टोबर महिन्यामध्ये मिळालेले आहेत. परंतु बघू शकता, परंतु काय अपडेट आलेले आहे की शासनाने कोणताही बोनस किंवा बोनसविषयी काहीही अपडेट दिलेली नव्हती. त्याच्यामुळे जो लाडकी बहीण योजनेमध्ये बोनस सांगण्यात आलेला होता तर ही बोनसची जी अफवा होती ती सुद्धा सरकारने स्पष्ट करून सांगितलेली आहे. त्याच्यामुळे फक्त तुम्हाला 7500 रुपये लाडकी बहीण योजनेची रक्कम तुम्हाला मिळणार होती. जे 5500 रुपयांचा बोनस सांगितला होता तर हा बोनस फक्त अफवा होती, ही निवडणुकीपुरती केलेली घोषणा होती. त्याच्याच पुढे बघू शकता जो दुसरा निर्णय घेण्यात आलेला आहे तो सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे मी पहिल्यांदा सांगितलेलं आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर मनामध्ये कोणतीही शंका राहत नाही. बघू शकता लाडकी बहीण योजनेचा जो 6वा हप्ता आहे तर तो 6वा हप्ता 24 नोव्हेंबर रोजी सर्व महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. त्यामध्ये जुलै महिना, ऑगस्ट महिना, सप्टेंबर, ऑक्टोबर या 5 महिन्यांमध्ये ज्यांनी फॉर्म भरलेला असेल आणि त्यांचा फॉर्म पात्र ठरलेला असेल तर अशा सर्व महिलांना 24 नोव्हेंबर रोजी जो 6वा हप्ता आहे तर हा 6वा हप्ता डिसेंबर महिन्याचा आहे. त्याच्यामुळे तुमच्या खात्यामध्ये 24 नोव्हेंबर रोजी हा हप्ता जमा करण्याचं सांगितलं गेलेलं आहे. त्याच्यामुळे हा निर्णय सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याच्याच पुढे तिसरा जो निर्णय घेण्यात आलेला आहे तो सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. तर यामध्ये काय सांगितलेलं आहे बघू शकता. मुख्यमंत्री अन्नपूर्णा या योजनेअंतर्गत लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या सर्व महिलांना 2500 रुपये गॅस कनेक्शनचे देण्याचं सांगितलेलं होतं. तर बघू शकता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही फक्त महाराष्ट्र राज्यापुरती मर्यादित आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रातील महिलांना 2500 रुपये वर्षाला मोफत 3 गॅस या योजनेअंतर्गत 2500 रुपये देण्याचं घोषित केलेलं होतं. परंतु ते पैसे देण्यात आले नाहीत. अजूनपर्यंत कोणत्याही माता भगिनींना हे 2500 रुपये मिळालेले नाहीत. परंतु तुम्हाला हे पैसे कधी मिळणार आहेत याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे. तुम्हाला 6वा हप्ता आणि 2500 रुपये गॅस कनेक्शनचे 24 तारखेला जमा होणार आहे. त्यामुळे सर्व महिलांनी गॅस कनेक्शन आपल्या स्वतःच्या नावाने करायचं आहे. घरामध्ये जर पुरुषाच्या नावाने गॅस कनेक्शन असेल तर ते तुम्हाला ट्रान्सफर सुद्धा करता येणार आहे. त्यामुळे त्याचा सुद्धा GR आलेला होता, त्यावेळेस तुम्हाला त्याविषयी सुद्धा माहिती दिलेली आहे. आता त्याच्याच पुढे बघू शकता जो 4था निर्णय घेण्यात आलेला आहे तो लाडकी बहीण योजनेमध्ये महत्त्वाचा निर्णय ठरलेला आहे. लाडकी बहीण योजनेची रक्कम 1500 रुपये होती. तुम्हाला माहिती आहे जुलै महिन्यापासून 1500 रुपये तुम्हाला ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचे सुद्धा 1500 रुपये प्रत्येकी महिन्याला या अनुषंगाने पैसे दिले गेलेले आहेत. परंतु 1500 रुपयावरून 600 रुपये वाढवून म्हणजेच 2100 रुपये इतकी रक्कम करण्यात आलेली आहे. तुम्हाला आता इथून पुढे 2100 रुपये इतकी रक्कम दिली जाणार आहे. परंतु कधी एकनाथ शिंदेंचं सरकार आलं तर तुम्हाला 2100 रुपये दिले जाईल. परंतु शरद पवार साहेबांचं जर सरकार आलं
तर तुम्हाला महालक्ष्मी योजनेअंतर्गत जी सुरू होणारी महालक्ष्मी योजना आहे, या योजनेअंतर्गत प्रत्येकी महिन्याला 3,000 रुपये अनुदान तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे जसे 2100 रुपये जमा केले जातील, तसेच महालक्ष्मी योजनेचे 3,000 रुपये जमा करण्यात येणार आहे. त्याविषयी सुद्धा निर्णय घेण्यात आलेला आहे. आता तुम्हाला लाडकी बहीण योजना योग्य वाटते का महालक्ष्मी योजना योग्य वाटते ते सुद्धा कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याच्याच पुढे बघू शकता जो 5वा निर्णय घेण्यात आलेला आहे. आता हा 5व्या निर्णयामध्ये काय सांगितलेलं आहे ते बघू शकता. वारंवार शासनाने आधार कार्ड संबंधित भरपूर अपडेट दिलेल्या होत्या. तर बघू शकता आधार कार्ड हे आपल्या बँक खात्याला लिंक करणं गरजेचं आहे. आता बँक खात्याला लिंक करणं का गरजेचं आहे, तर तुम्हाला हा जो पैसा आहे तर हा डीबीटीद्वारे ट्रान्सफर होत आहे. म्हणजेच तुमच्या खात्यामध्ये तुमच्या आधार कार्डद्वारे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होत आहे. त्याच्यामुळे तुम्हाला आधार कार्ड बँक खात्याला लिंक करणं गरजेचं आहे. आणि त्याच महिलांना गॅस कनेक्शन आणि लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता सुद्धा मिळणार आहे. म्हणजे ज्यांचं आधार कार्ड आपल्या बँक खात्याला लिंक असेल तर त्यांना गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये आणि लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये जर एकनाथ शिंदेंचं साहेबांचं सरकार हरलं तर तुम्हाला पूर्णपणे 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत. आता त्याच्याच पुढे बघू शकता जो 6वा निर्णय घेण्यात आलेला आहे तर तो सुद्धा महत्त्वाचा आहे. लाडकी बहीण योजनेसाठी सर्व खाते सुद्धा चालणार आहे. त्याच्यामुळे कोणत्याही अफवांना बळी पडू नका. तर तुम्ही यूट्यूबवर असेल किंवा वेगवेगळ्या न्यूज असतील तर त्याच्यामध्ये बघितलं असेल की हे खाते चालणार आहे किंवा हे दुसरे खाते चालणार नाही. परंतु शासनाने सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजनेसाठी सर्व खाते चालणार आहेत, परंतु त्यासाठी आधार कार्ड लिंक असणं फक्त गरजेचं आहे. आता जो 7वा निर्णय आहे तो काय सांगितलेला आहे तो सुद्धा बघून घेऊयात. महिलांसाठी पिठाची गिरण या योजनेचे अर्ज सुद्धा सुरू करण्यात आलेले आहेत. बघा तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरला असाल, तुम्ही गावाच्या ठिकाणी असाल किंवा शहराच्या ठिकाणी असाल तरी पण तुम्ही पिठाची गिरण या योजनेचा अर्ज करू शकता. याच्या 2 पद्धत आहे, ऑनलाईन किंवा ऑफलाईन. ऑनलाईन जर तुम्हाला करायचं असेल तर वेबसाईट सुद्धा तुम्हाला कमेंटमध्ये मी देतो. सोबतच जर ऑफलाईन करायचं असेल तर तुमच्या जिल्हा परिषद असेल किंवा समाज कल्याण विभाग असेल तर तिथे तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे. सोबतच जो 8वा निर्णय घेण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या माता भगिनी पात्र ठरल्या असतील किंवा दुसऱ्या व्यतिरिक्त सुद्धा ज्या अपात्र ठरल्या असतील अशा सर्व महिलांना मोफत बस प्रवास सुद्धा करण्यात येणार आहे. हा सर्वात महत्त्वाचा 8वा निर्णय आहे. म्हणजे गावखेड्यात असू द्या किंवा शहरी भागांमध्ये असू द्या तुम्हाला मोफत बस प्रवास दिला जाणार आहे. जे महामंडळाच्या बसेस असतात त्यांमध्ये सुद्धा तुम्हाला सूट दिली जाणार आहे. सोबतच जो 9वा निर्णय घेण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की वयस्कर महिलांना, आता वयस्कर महिलांना म्हणजे जे ज्येष्ठ नागरिक आहे ज्यांचे वय 65 वर्ष पूर्ण आहे किंवा 65 वर्षांपेक्षा जास्त आहे अशा महिलांना 2100 रुपये इतकी रक्कम करण्यात आलेली आहे. म्हणजेच मुख्यमंत्री वयोश्री योजना या योजनेची रक्कम अगोदर 1,500 रुपये होती, परंतु अजून 600 रुपयांनी जशी लाडकी बहीण योजनेची वाढवली तशाच पद्धतीने वयश्री योजनेची रक्कम सुद्धा 500 रुपयांनी वाढवण्यात आलेली आहे. संजय गांधी निराधार योजना असेल किंवा विविध शासनाच्या ज्या निराधार योजना आहेत तर त्या सर्व निराधार योजनांची रक्कम 500 रुपयांनी वाढवण्यात आलेली आहे. आता जो सर्वात महत्त्वाचा निर्णय आहे तो 10वा निर्णय आहे. तर या 10व्या निर्णयामध्ये काय सांगितलेलं आहे ते सुद्धा अगदी काळजीपूर्वक ऐका. याच्यानंतर सर्व अपडेट करा जे अपडेट केल्या नसतील. आता जो 10वा निर्णय आहे त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे ते सुद्धा बघून घेऊयात. तर बघू शकता बोनस असेल किंवा वॉशिंग मशीन सोबतच मशीन, टीव्ही, फ्रीज अशा ज्या योजना आहेत तर या योजना कोणत्याही योजना नाही. सध्याच्या स्थितीला महाराष्ट्र राज्यामध्ये अशा कोणत्याही योजना नाही. त्याच्यामुळे तुम्हाला जर तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरला असाल तर तुम्हाला अशा कोणत्या योजना मिळणार नाहीत. या फक्त अफवा आहेत. तुम्ही कोणत्याही न्यूज पाहत असाल किंवा यूट्यूब चॅनल, फेसबुक, इंस्टाग्राम असे जे सोशल मीडियाचे ॲप आहेत याच्यावरती जाहिराती पाहत असाल किंवा व्हिडिओ जरी पाहत असाल तर अशा सरकार कोणत्याही योजना चालवत नाही. त्याच्यामुळे लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरला असाल तर तुम्ही अशा अफवांना नक्की बळी पडायचं नाही. जर तुम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवून अर्ज केला तर तुमच्या अकाउंटमधील जेवढी पण रक्कम असेल तर तेवढी रक्कम सुद्धा गायब होऊ शकते. त्याच्यामुळे तुम्ही अशा कोणत्याही ज्या फसव्या योजना आहेत तर त्या योजनांचे अर्ज करायचे नाही. त्याच्यामुळे सर्व माहिती दिलेली आहे. हे 10 निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. त्याच्यामुळे व्हिडिओ आवडला तर लगेच लाईक करा. चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा. तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.